नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या मित्रांसोबत पाळंदे बीचवर आलेलो आहे. तर आज आपण इकडे एक हिडन सनसेट पॉईंट पाहणार आहोत. सनसेटला अजून खूप वेळ आहे, तर तोपर्यंत आपण इकडे थोडा टाईम स्पेंड करूयात. हे बघा, त्यातले दोघं जण खाली बसलेले आहेत. त्यातला एक टॉयलेट करायला बसला आहे. त्याला आज घरी टॉयलेटला जायला मिळालेलं नाही आहे. हा बघा, संतूर दाढीवाला. आणि हा आहे मॅटर किंग पम्या. आणि अजून एक तिसरा आणलेला आहे मी. तो वरती पैसे पडलेले कुठे सापडतात का बघतोय, कारण ह्या महिन्यातली सॅलरी त्याची संपलेली आहे. भंगार गोळा करतोय तो. आमच्या इथे हॉटेलला एक भंगारवाला येतो रोज, तर कदाचित त्याला विकेल तो. राजू, वो देखो हाथ दिखा रहा है उधर से. ये देखो, थोड़ा गांड उंगली कर रहा है इधर. थक गया. पावर खत्म विमल का. हाँ, बंधारा बनाने का इधर. कोणाला कामासाठी गडी पाहिजे असेल ना, तर याचा नंबर मी देतो तुम्हाला. मला कमेंट करा. याचा नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये शेअर करतो. चला, तर आपण आता त्या हिडन पॉईंटकडे जाऊयात. थोडं चालावं लागतं. बीचच्या बाजूला एक टेकडी आहे. त्या टेकडीच्या बाजूने आपल्याला इकडे सरळ जायचं आहे. पावसामध्ये इकडे एक पर्याय असतो. आता पाणी नाही आहे तिकडे. त्याच्या कडेनेच बरोबर एक वाट आहे. प्रॉपर अशी वाट नाही आहे, पायवाट आहे ती. हा ब्लॉक बघून जर इकडे आलात तर इथून जरा चढताना सांभाळून चढा. थोडं रिस्की आहे. हातामध्ये सोबत एक काठी असेल तर बरं होईल. हे बघा, इकडे तुम्हाला करवंद सुद्धा खायला मिळतील. थोडी कच्ची आहेत. चल पुढे बघूया, पुढे मिळतील पिकलेली.
इथे सुद्धा जरा छोटी वाट आहे, तर इथून चालताना सांभाळून चाला रे, पाय सरतील. पाय सरला तर डायरेक्ट खाली पडेल. चल सर इकडेच. बघा एक कुंबळीचं झाड आहे, पण ह्याच्यावर काही कुंबळ अजून आलेली नाही आहे. बघा इथे सुद्धा करवंद आहेत, पण ही पण कच्चीच आहेत अजून. मला पिक्का एक मिळाला. तर आपण आता ऑलमोस्ट मध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आपण हे बघा, ही ती आहे टेकडी या साईडला, आपल्याला इकडे सनसेट पॉईंट आहे तो. पण आपल्याला पहिलं तिकडे न जाता इथे एक कोणजाई देवीचं देवस्थान आहे, त्याचं पहिलं दर्शन घेऊयात आणि नंतर मग त्या टेकडीकडे जाऊयात. चला इकडे वरती जाऊयात. इकडे येणार असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला मिळाल्यानंतर एक 5-6 दिवसामध्ये या. इथली करवंद तुम्हाला पिकलेली खायला मिळतील. हा बघा, मॅटर किंग पाम्या एक करवंद खातोय, कसा चोखतोय बघा. चोखे. चालेल जाऊयात वरती. आपण इकडे वरती पोहोचलोय कोणजाई मातेच्या इकडे. पहिलं तुम्हाला इकडचं एक व्ह्यू दाखवतो. बघा इकडून पूर्ण पाळंदे गाव सुद्धा दिसतं. हा पूर्ण पाळंदे समुद्र किनारा. ही जी समोर टेकडी आहे तिथे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. हा बघा सूर्य सनसेटच्या तयारीमध्ये. आणि हे जे दिसतंय हर्णे लाईट हाऊस, इकडची लोक त्याला बत्ती असं म्हणून सुद्धा ओळखतात. आणि बरोबर त्याच्यामध्ये जे दिसते मागे तो सुवर्णदुर्ग फोर्ट आहे. आणि थोडं जर वरती पाहिलं तर हर्णे बंदर आहे इकडे. तर आता आपण कोणजाई मातेचं दर्शन घेऊयात आणि मग आपल्या सनसेट पॉईंटकडे वळूयात. इकडे आलात तर कृपया इकडे काही घाण करू नका. ही बघा आपली माता आहे, कोणजाई माता. अशी वानर सेना इथे बसलेली आहे थोडं रेस्ट करण्यासाठी. इथून सुद्धा सनसेट खूप छान दिसतो.
पण तरी आपण त्या पुढे टेकडीवर जाणार आहोत. आपण आता त्या टेकडीच्या दिशेने जातोय पुढे. तिकडे आपल्याला सनसेट पाहायचं आहे. तो बघा आपल्याचा एक जो संतूर दाढीवाला आहे ना, करवंद किंवा आणखी काही रानमेवा कुठे सापडतोय का याच्या शोधात खाली उतरलाय आमच्या आधीच. संतूर, तो बघा त्याने लगेच पाहिलं बघा वरती. चला तर आपण सुद्धा आता इकडून खाली उतरूयात. खूप स्लोप आहे तर सावकाश उतरा रे. राजू साले तू आराम से उधर, तो आया है उड़ीसा से इधर, कुछ हुआ था हम लोग के ऊपर. हाँ सीधा भाग के जाने का सीधा. इकडे तुम्ही पाहू शकता सगळे डोंगर बिल्डिंग्सनी भरलेले आहेत. ये आराम से उधर रे. ते तुम्हाला खूप साऱ्या प्रमाणात घारी किंवा कावळे किंवा काही इतर पक्षी पाहायला मिळतील. हे बघा, याचं मन भरलेलं नाही आहे करवंद खाऊन. हा बघा, अशी करवंद खाते की कधी खाल्लीच नाहीत आयुष्यात. चले, तुझ्या करवंदाच्या नादात सनसेट जाईल. चले संतूर, संतूर चल लवकर. एक लुक दे तुझा कॅमेरात. अरे दे रे, लाजतोय तो. चला, त्याला यायचं नाही, आपण जाऊयात पुढे, नाहीतर सनसेट जाईल आपल्या हातातून निसटून. आणि तो पहा, सूर्याच्या अगदी बाजूने रॉकेट चाललाय असं आमचा राजू सांगतोय. अजून थोडा खालून गेला असता सूर्याचे 2 भाग करूनच गेला असता. मग आज काय आपल्याला सनसेट पाहायला मिळाला नसता. आम्ही अर्ध्यावर पोचलो तरी आमचा संतूर काय अजून तिथून हलत नाही आहे, करवंदच खातोय. हे बघा, आणि हे पाळंदे गावामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण गाव नारळाच्या झाडाने भरलेलं आहे, अगदी स्टार्ट टू एंड. तर मित्रांनो, आपण फायनली टेकडीच्या शेवटाला पोचलोय, जिथून आपण सनसेट पॉइंट एन्जॉय करणार आहोत. हे पहा, लांबलचक पाळंदे समुद्र किनारा जो इथपासून चालू होतो तो अगदी त्या शेवटाला जिकडे वॉटर स्पोर्ट्स चालू आहे तिथे संपतो. इथून डायरेक्ट उडी मारलात की डायरेक्ट समुद्रात. हा बघा, हा पॅराशूट घेऊन येणार आहे. सांग 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 लवकर.
तर मित्रांनो सनसेटला अजून खूप वेळ आहे आणि इथे आम्ही बसून बसून कंटाळलो. तर तोपर्यंत आमच्यामध्ये एक ओडिसावरून आलेला मुलगा आहे, तो तुम्हाला थोडं गाईड करणार आहे इथे कोणते कोणते पॉईंट्स आहेत ते. चल बता किधर क्या क्या है. वो देखो अन्नई का बंदर, ये हमारा बंदर, बंदर के पीछे एक किला, वो देखो ना. तर तर आत्ताच तुम्हाला या माझ्या ओडिसावाल्या मित्राने थोडीफार माहिती सांगितली, पण अजूनही सनसेटला खूप वेळ आहे. तर आमच्यातला जो हा मॅटर किंग पमे आहे तो काहीतरी सांगतोय तुम्हाला. याला दगड पारा डायरेक्ट. हा बघा काय बोलतोय. सनसेटला वेळ आहे तर सूर्याला दगडी मारून जरा खाली बॉडी आहे म्हणजे लवकर सनसेट होईल. पडला काय नाही जात नाही, पोचे नाही दगड त्याचा. नाही जात नाही. दगडी मारून दमले आहेत आणि आता हा बघा एक त्यातला गोट्या खेळतोय. सनसेटची वाट बघत कंटाळून बसलेत. आता मला पण आता बसावंच लागेल, सनसेट काही लवकर व्हायचा नाही. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन बसतो. ती आता फिशिंगला चालली ना आणि ते बाहेर रिटर्न येतात बाहेर कुठपर्यंत गेलं बाहेर. या छोट्या बोटी काय काय पकडतात. सगळ्यात मोठी बोट आहे आपल्याकडे गणेश बोटाची. ती बाहेर असतात तो म्हणजे केरलावाल्याच्याकडे असतात मोठ्या मोठी आणि तुम्ही ते पावसात जाता ते मग त्याला काय बोलतो ते वाटेवर ते किती दिवस जाता बाहेर मग. 15-20 दिवस पाण्यात असतात एवढे ह्याच्यामध्ये. ती फाटत असेल ना पूर्ण. वाव परत पाऊस पाऊस किती पडते पावसाला दोन वाजता जाली वरायची, एकदम हवा शॉटिंग करायचं, साईड करायचा वगैरे एकदम. आता समज तुम्ही 15 दिवसासाठी बाहेर गेले ना आणि 4 दिवसात तुम्हाला भरपूर मच्छी भेटते तर तुम्ही याल परत की परत येणार. यायचा उतरायचं 15तला परत डिझेल भरायचं, परत भरायचं, परत जायचं. 15 दिवस तो म्हणजे करायचंच करायचं. आणि 15 दिवसात मग जेवढी तुम्ही मच्छी सेल कराल त्याप्रमाणे जास्ती प्रमाणात तर मच्छी शेअर करायला तर पैसा भेटणार. बघ iPhone 14 ना iPhone 17 Pro Max येईल 15 दिवस जा. हे राजू तेरे को भी ले लेगा है ना. अब हा तर पावसात आपल्याकडेच राहणार आहे, याला घेऊन जा. हा फक्त घरी फोन करून सांग मी चाललोय सुसाईड करायला. येत आहे का नाही येत जिंदा आया तो iPhone 17 Pro Max लेके आऊंगा, पता नहीं आऊंगा कि नहीं. मित्रांनो तुम्ही यामध्ये इकडे पाहू शकता फिशिंगच्या बोटीसुद्धा हरणे बंदरामध्ये परतत आहेत आणि काही बोटी बाहेर जात आहेत. इथून खूप चांगले दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप प्रसन्न असं वातावरण आहे. आता सनसेट व्हायला काहीच वेळ बाकी आहे, अंदाजे एक 10-15 मिनटं बाकी असतील कदाचित. तुम्ही पाहू शकता सूर्य एकदम किती शार्प सर्कलमध्ये आलेला आहे आता. हे बघा सनसेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता हळूहळू सूर्याचा तेज कमी होत चाललेला आहे आणि असं वाटते की तो आता हळूहळू पाण्यामध्ये
विलिप्त होईल. तर झालेला आहे आणि अंधारसुद्धा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आम्हीसुद्धा आता इकडून निघतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.